श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चरणी आमदार महेश शिंदे नतमस्तक. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा येथे आमदार महेश शिंदे यांनी श्री ज्योतिबा देवाचे मनोभावे दर्शन घेऊन देवाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या सुख समृद्धीसाठी मंगलकामना केली. श्री क्षेत्र ज्योतिबा हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे दर्शन घेताना आमदार महेश शिंदे यांनी भक्तिभावाने पूजा अर्चा केली. ज्योतिबा देवाच्या दर्शनाने मनाला आध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, जवाहर भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही श्री ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. या भक्तिमय वातावरणात दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करण्यात आला. श्री ज्योतिबा देवाच्या कृपेने समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद शाळांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार, हनुमंतराव जगदाळे. सर्व शाळांची केली पाहणी. कोरेगाव शहरात नगरपंचायत अस्तित्वात असली तरी शहरातील पूर्वीपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे यांनी पुढाकार घेतला आहे. आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी शाळांची जबाबदारी सोपवल्यानंतर जगदाळे यांनी सलग 2 दिवस शहरातील 5ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा करून शाळांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. गुरुवारी सकाळी जगदाळे यांनी लक्ष्मीनगर प्राथमिक शाळा, उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 तसेच सुभाषनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनीलदादा बर्गे, नगरसेवक राजेंद्र वैराट, संतोष काका बर्गे, आमदार महेशदादा शिंदेसाहेब, विचार मंचचे पदाधिकारी बाबा दुबडे, किरण देशमुख यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांनी जगदाळे यांचे स्वागत केले. जगदाळे यांनी दोन्ही शाळांची बारकाईने पाहणी करत वर्गखोल्या, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधांची सविस्तर माहिती घेतली. शाळांच्या आवश्यक कामांची प्राधान्यक्रमाने यादी करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ती तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जयवंत पवार यांनी लक्ष्मीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारात सुसज्ज हॉल बांधून देण्याची आवश्यकता व्यक्त केली. राजेंद्र वैराट यांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी सुनीलदादा बर्गे म्हणाले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा चांगला असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. या शाळा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्या तरी नगरपंचायतीच्या माध्यमातून तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी शाळांना सहकार्य केले जाते. मात्र शाळांचे काही प्रमुख प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच सोडवणे आवश्यक आहे. जगदाळे यांनी शाळांचे पालकत्व स्वीकारले असल्याने ते निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भैया भोसले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती तेजस्विनी कदम तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे हनुमंतराव जगदाळे यांनी सांगितले. गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत तसेच त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे प्रश्न लवकरात लवकर संपुष्टात आणून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल असा शब्द जगदाळे यांनी दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे मुख्याध्यापक अविनाश खाडगे, शिक्षिका वनमाला अडसूळ, मुस्कान आतार आणि ऋतुजा बोडके यांनी जगदाळे यांचे स्वागत केले. सुभाषनगर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक संजय मोते, शिक्षिका वैशाली बागाव, विजयकुमार भुजबळ, सारिका टंगसाळे, कोरेगाव शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण घोरपडे यांनी जगदाळे यांचे स्वागत केले. अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळा 5 शाळा आहेत आपल्या नगरपंचायतीच्या. त्यांच्या काय शाळा ती गळती स्लॅबमधनं पाणी गळती होत्या, ज्या अडचणी आहेत किंवा तिथं कंपाऊंड नाही त्याला, कुठं फरशी तुटली आहे, कुठं वर्ग कमी आहे. त्याचा या जिल्हा परिषदेच्या मार्फत आमच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही मानून निदर्शनात आणून आमच्या अध्यक्ष मॅडमच्या आमच्या प्रियाताई शिंदे यांच्या निदर्शनात आणून देऊन त्याची कामाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि ह्या महिन्यात 2 महिन्यात तो प्रस्ताव द्या म्हणजे आम्ही आपण मंजूर करून जिल्हा परिषदेच्या पाठीशी सहकार्य.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील सूत्रधारांना त्वरित अटक करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोरेगाव शाखेची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 13 वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांच्या हत्येमागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोरेगाव शाखेच्या वतीने करण्यात आली. याबाबत शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांना गुरुवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती दिनानिमित्त निवेदन सादर केले. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करून पुणे विशेष न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवून शिक्षा झाली आहे. मात्र हत्येमागील सूत्रधार अद्याप मोकाट असल्याबद्दल समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉक्टर दाभोळकर यांची हत्या त्यांचे विचार संपवण्यासाठी केलेला सुनियोजित कट असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असताना सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी शासनाने तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांच्या सुटकेविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात तातडीने दाद मागावी अशी मागणी समितीने केली. कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील सूत्रधारांवरही कारवाई व्हावी अशी भूमिका मांडण्यात आली. देशभरातील वाढत्या बुवाबाजीच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा अशी तिसरी मागणीही करण्यात आली. समितीच्या पुढाकाराने महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी तसेच सामाजिक बहिष्कार विरोधी कायदे करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदनावर शाखा सल्लागार चंद्रकांतरावसाहेब बर्गे, सौ माणिक रघुनाथ हजारे, अध्यक्ष सुधाकर व्यंकटराव बर्गे, उपाध्यक्ष कृष्णात शंकरराव बर्गे, कार्याध्यक्ष हेमंत रामचंद्र जाधव, सरचिटणीस युवराज केंजळे, निधी संकलन कार्यवाह चारुदत्त उत्तम निदान, वार्तापत्र व प्रकाशन विभाग कार्यवाह अधिक बर्गे, नितीन बर्गे, आरती महेंद्र निदान, दीपावली प्रशांत पाटील, कमलेश शिंदे, दत्तात्रय बर्गे, अभयसिंह भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. नमस्कार. आज आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं माननीय उपविभाग अधिकारी यांच्याकडे अर्ज देण्यासाठी म्हणजे त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून होऊन जवळजवळ आज 13 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. तरी पण अद्याप अजून त्यांच्या खुनाच्या मागं जो सूत्रधार होता त्याचा शोध अजून लागलेला नाही किंवा आत्ता सध्या त्यांच्या संशयित म्हणून ज्यांना आपण अटक केलेली होती त्यांनासुद्धा जामिनावर मुक्त करण्यात आलेलं आहे. या सर्वांवरती शासनानं विचार करावा आणि त्यांचा खुनाचा तपास लवकरात लवकर लावावा ही सर्व आमची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची इच्छा आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर शासनानं काम करावं आणि खरा खुनी कोण आहे हे शोधून काढावं ही सर्वांच्या मते मी विनंती करते. नरेंद्र दाभोळकर सातारा शहरात भरदिवसा मोटरसायकलच्या डिक्कीतून 7,80,000ची रोकड चोरीला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा शहराच्या पूर्व भागातील अजंठा चौक प्रीती एक्झिक्युटिव्ह इमारतीमधील ॲक्सिस बँकेसमोरील पार्किंगमध्ये लावलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने तब्बल 7,80,000 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 35 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीने आपली मोटरसायकल पार्किंगमध्ये लावली होती. मोटरसायकलच्या डिक्कीत 7,80,000 रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. यामध्ये 500 रुपयांच्या नोटांमध्ये 7,50,000, 200 रुपयांच्या नोटांमध्ये 20,000 आणि 100 रुपयांच्या नोटांमध्ये 10,000 रुपयांचा समावेश होता. 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने डिक्की उघडून ही संपूर्ण रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची नोंद 19 ऑगस्ट रोजी रात्री 7:48 सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.